हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेच्या मागणीसाठी सुरू असलेले आमरण उपोषण लेखी आश्वासनानंतर आज तात्पुरते स्थगित. हिमायतनगर शहरात छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याकरिता नगरपंचायत प्रशासनाने नियोजित जागा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे युवा तालुकाध्यक्ष माधवकिशन शिंदे हे दिनांक 31 मार्च 2026 पासून हिमायतनगर नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेले असताना आज दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी उशिरा प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याने उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. तसेच दिनांक 20 एप्रिल 2026च्या अगोदर प्रशासनाने जागा उपलब्ध करून न दिल्यास दिनांक 31 एप्रिल पासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल आणि दिनांक 22 एप्रिल रोजी हिमायतनगर शहर कडकडीत बंद करण्यात येईल. वेळप्रसंगी छत्रपतींच्या पुतळ्याच्या नियोजित जागेसाठी आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा उपोषणकर्ते माधवकिशन शिंदे यांनी यावेळी दिला आहे. यावेळी हिमायतनगर नगरपंचायतचे कार्यालय अधीक्षक महाजन, उपनगराध्यक्ष विनोद हुंदेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दगडू खाके यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषणकर्ते माधवकिशन शिंदे यांनी आज आपले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. यावेळी हिमायतनगर नगरपंचायतचे नगरसेवक तसेच सामाजिक राजकीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने लेखी दिलेली आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं आहे 9 तारखेला गुरुवारी बैठक घेऊन सभेची तारीख डिक्लेअर करणार आणि ते तारीख आम्हाला कळवेल आणि त्या तारखेमध्ये महाराजासाठी जागा देण्याचा सकारात्मक निर्णय घेऊन जागा देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यांच्यानंतर आम्ही त्यांना इशारा दिला आहे, जर 20 तारखेपर्यंत त्याने कोणताही निर्णय जर नाही दिला तर 20 तारखेला इथं 21 तारखेला आमरण उपोषणाला बसणार आणि 22 तारखेला गावबंदचा इशारा देणार असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यांनी याच्यामध्ये आम्हाला होकार दिलेला आहे आणि जागा देण्याची त्यांची भूमिका स्पष्ट त्यांनी केलेली आहे लेखी पत्र दिली. त्यामुळे तात्पुरतं उपोषण स्थगिती केलेलं आहे. हे उपोषण जागा नाही दिल्याच्या नंतर याच्याहून तीव्र स्वरूपात सुद्धा होऊ शकते.